नमस्कार मित्रांनो, ज्योतिष आनंद या आपल्या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज गुरुवार, चैत्र कृष्ण सप्तमी, मूळ नक्षत्र, परिग योग आणि विष्टीकरण आहे। मित्रांनो, मागच्या 2 भागांमध्ये आपण सूर्य या ग्रहाची स्थानगत फल पहिल्या स्थानापासून 12व्या स्थानापर्यंत आपण अभ्यासली, त्याच्यावर चर्चा केली। आज ज्या ग्रहाबद्दल मी बोलणार आहे तो आपल्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहे, ज्याचं नाव चंद्र आहे। चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि मातेचा कारक मानला जातो। मित्रांनो, चंद्र जर चांगला असेल तुमच्या कुंडलीत आणि बाकी इतर सर्व ग्रह तुमच्या विरोधात उभे ठाकले असतील तरीही काही फरक पडत नाही। कारण चंद्र जर चांगला असेल कुंडलीत तर तुमच्या मनावर तुमचा ताबा असतो, तुमचं मन स्थिर असतं, एकाग्र असतं आणि जर मन एकाग्र असेल तर तुम्ही केलेली कृती ही कधीही अयशस्वी ठरत नाही। मग भले बाकी सर्व ग्रह तुमच्या विरोधात असले तरी काही फरक पडत नाही। असा अत्यंत महत्त्वाचा ग्रह चंद्र। आता चंद्राबद्दल अखिल विश्वामध्ये बरेच प्रयोग झाले, शास्त्रीय प्रयोग। आता सगळ्यांना माहिती आहे की चंद्राचा थेट परिणाम हा समुद्राच्या भरती ओहोटीवर होत असतो। म्हणजे चंद्राचं जे गुरुत्वाकर्षण आहे त्याचा परिणाम आपल्या मानवी शरीरावर नक्कीच होत असतो। याबाबत अनेक प्रयोग झाले, त्यापैकी एक प्रयोग थोडक्यात गोष्टीरूप तुम्हाला मी सांगतो। समुद्रातले मासे ओहोटीच्या वेळेला किनाऱ्यावर येतात आणि आपली अंडी देऊन जातात आणि नंतर जेव्हा भरती येते तेव्हा त्या अंड्यातून माशांची पिल्लं बाहेर आलेली असतात आणि ते भरतीचं पाणी त्या पिल्लांना घेऊन परत समुद्रात जातं। असं लाखो करोडो माशांच्या बाबतीत हे प्रयोग झाले आणि प्रख्यात शास्त्रज्ञांनी असे प्रयोग केले की त्यातल्या बऱ्याचशा माशांना एका बंद खोलीत ठेवलं, जिथे बिलकुल सूर्यप्रकाश नाही, टोटल डार्कनेस, एका टँकमध्ये ठेवलं आणि भरती ओहोटीची ही जी काही प्रक्रिया आहे ती अभ्यासली। पण तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की पर्टिक्युलर त्या ओहोटीच्या वेळी ते आपली अंडी देतात। मग ते चक्रावून गेले की माशांच्या शरीरामध्ये असा कुठला सेन्सर आहे की चंद्राचा जो गुरुत्वाकर्षणाचा परिणाम आहे हा त्यांना कसा समजतो। नंतर अजून एक प्रयोग झाला की त्या खोलीमध्ये एक खोटा चंद्र तयार करण्यात आला। खऱ्याखुऱ्या चंद्राच्या प्रकाशाच्या ज्या काही सायंटिफिक गोष्टी आहेत त्या तशाच्या तशा ठेवून एक खोटा चंद्र तयार करण्यात आला, तरीसुद्धा त्यांच्या या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये फरक नाही पडला। याचा अर्थ असा होतो की चंद्राचा थेट परिणाम हा समुद्राच्या जलचर प्राण्यांवरती जर होत असेल तर तो आपल्या मानवी शरीरावर नक्की होतो। भरती ओहोटी हा तर स्पष्ट परिणाम आपल्याला माहितीच आहे। त्याप्रमाणे तुम्हाला माहिती असेल की समुद्राच्या पाण्यामध्ये मिठाचं जे प्रमाण आहे तेच प्रमाण आपल्या मानवी शरीरामध्ये जे पाणी आहे त्यामध्ये ते मिठाचं प्रमाण एक्झॅक्टली सेम असतं। त्याचप्रमाणे आपण आईच्या उदरात असतो जन्माच्या आधी, तिथलं जे पाणी आहे त्या पाण्यामधलं मिठाचं जे प्रमाण आहे ते एक्झॅक्टली समुद्रातील पाण्याच्या मिठाच्या प्रमाणा एवढंच असतं। म्हणजे हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालं की चंद्राचा परिणाम हा आपल्या मानवी शरीरावर पण होतो, नुसता माशांवर होत नाही। आणि तुम्हाला माहिती आहे की चंद्र हा कलेकलेने वाढतो आणि कलेकलेने कमी होतो। 16 कला आहेत चंद्राच्या। अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत
तो कलेकलेने वाढत जातो. पौर्णिमेला पूर्ण चंद्र अर्थात फुल मून होतो आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत तो कमी कमी क्षीण होत जातो. म्हणून शास्त्रामध्ये ज्याला आपण अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत आपण शुक्ल पक्ष म्हणतो आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत आपण कृष्ण पक्ष म्हणतो. तर शास्त्रामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे शुभग्रह आणि पापग्रह यांच्या संज्ञेमध्ये शुभग्रहांमध्ये चंद्राची गणना होते, गुरु, बुध, शुक्र आणि चंद्र. पण हा चंद्र शुक्ल पक्षातला असला पाहिजे तर त्याला शुभ मानलं जातं. हा जर कृष्ण पक्षातला असेल तर त्याला पापग्रह समजण्यात येतं. हा शास्त्रकारांनी घालून दिलेला एक नियम आहे आणि तो अनुभवाला येतो. आता चंद्राच्या ज्या अवस्था आहेत त्याचा मानवी मनावर नक्की परिणाम होतो. हा एक अनुभव आलेला आहे की ज्यांना निसर्गतः काही मानसिक आजार आहे, सायकॅट्रिक इश्यू किंवा सायकोलॉजिकल इश्यू ज्यांना आहेत, त्यांच्या बाबतीत असं आढळलेलं आहे की पौर्णिमेच्या आसपास या सर्व मेंटल हॉस्पिटलमध्ये या रुग्णांची गर्दी जास्ती होते. त्यांच्यावर परिणाम खूप दिसून येतो ह्या चंद्राचा, पौर्णिमेच्या जवळच्या किंवा पौर्णिमेच्या चंद्राचा. आणि या सर्व मेंटल इन्स्टिट्यूट्स किंवा हॉस्पिटलमधून सगळ्यात जास्ती पेशंटना डिस्चार्ज मिळतो तो अमावस्येच्या जवळ मिळतो. हे प्रूव्हन रेकॉर्ड आहे, डाटाबेस आहे. त्यामुळे चंद्र म्हणजे एक चंचल ग्रह आहे, आपल्या नवग्रहातला सगळ्यात फास्ट मूव्हिंग प्लॅनेट आहे, जो एका राशीत फक्त 2.25 दिवसच राहतो. त्यामुळे मूड स्विंग्स एक नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये अनुभवायला येतात. आपण म्हणतो ना एखादी व्यक्ती खूप मूडी आहे हो, तसे मूडी सर्वजण असतो, पण जे समोरून दिसतात त्यांचा चंद्र अभ्यासावा लागतो. चंद्रावरून झोप कशी लागते माणसाला हे पण अभ्यासता येतं. ज्यांचा चंद्र खराब आहे त्यांना निद्रानाश किंवा इन्सोमनियासारखा आजार त्रास देत असतो. खरं म्हणजे चंद्र या विषयावर बोलायचं झालं तर या एकट्या ग्रहाबद्दल अनेक एपिसोड होतील, पण वेळेचं बंधन असल्यामुळे आणि मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे. कारण चंद्र मुळात नुसता चंद्र हा विषय हा PhDचा विषय होऊ शकतो. एकटा चंद्र हा विषय एवढा त्याचं डोमेन हे मोठं आहे. तर आपण आता चंद्राची स्थानगत फलं अभ्यासणार आहे, चर्चा करणार आहे. मी मागे सांगितल्याप्रमाणे चंद्र हा स्त्री ग्रह आहे आणि तो वृषभ राशीत उच्चीचा मानला जातो. वृषभ राशीतला चंद्र म्हणजे गंगेचं निर्मळ पाणी, पिण्याचं पाणी, ज्याला आपण पोर्टेबल वॉटर म्हणतो. मग वृषभ राशीच्या बरोबर समोर 7वी रास कुठली येते तर ती येते वृश्चिक, 8 नंबरची रास. तिथे चंद्र नीचेचा मानला जातो. असं हे चंद्राचे गुणधर्म आहेत. नीचेचा चंद्र म्हणजे सांडपाणी, कंटॅमिनेटेड वॉटर, पिण्याचं पाणी नव्हे. असे या चंद्राचे गुणधर्म. आणि त्या चंद्राच्या निमित्ताने चंद्र जर प्रॉमिनंट असेल किंवा तुमचा 10व्या स्थानाचा कार्यश असेल तर त्या अनुषंगाने तुम्ही कुठला व्यवसाय करावा हे सांगता येऊ शकतं. तर आपण आता आजच्या विषयाकडे वळूया. प्रथम भावातील चंद्राबद्दल मी बोलणार आहे आपल्याशी. स्क्रीनवर तुम्हाला ही कुंडली दिसते आहे, ही काळपुरुषाचीच कुंडली उदाहरणादाखल घ्यायला लागतं आपल्याला, म्हणजे तुम्हा सगळ्यांना समजणं सोपं जातं. पहिल्या स्थानातला चंद्र हा माणसाला खूप भावूक करतो. अशा व्यक्ती खूप इमोशनल असतात. आता मित्रांनो, इमोशन्सचे 2 प्रकार आहेत. बरीचशी मंडळी आतल्या आत इमोशनल फील करत असतात, बाह्य जगतात दाखवत नाहीत, ते चेहऱ्यावर दाखवत नाहीत. असे काही व्यक्ती असतात, लोक असतात.
पण ज्यांचा चंद्र पहिल्या स्थानात असतो ते आपल्या भावना लपवू शकत नाहीत. त्यांचा चेहरा बोलतो. एवढा भावूक आणि बोलका चेहरा असतो. आणि विशेष करून त्यांचे डोळे, या व्यक्तींचे डोळे अतिशय बोलके असतात. ते आपल्या भावना लपवू शकत नाहीत. त्याच्या मनात काय चाललंय, त्याचा मूड कसा स्विंग होतोय, हे क्षणाक्षणाला समोरची व्यक्ती ओळखू शकते. दुसरी एक खासियत म्हणजे प्रथम स्थानात असलेला चंद्राचा जो चेहरा आहे, आता चेहरा किंवा मुखचर्याशास्त्र हा स्वतःमध्येच एक मोठा विषय आहे. पण तुम्हाला इंटरेस्ट वाटावा म्हणून सांगतो की माणसं ओळखायची कशी, ग्रहरूपी माणसं ओळखायची कशी, किंवा एखाद्या माणसामध्ये कुठला ग्रह प्रॉमिनंट दिसतोय आपल्याला हे नुसतं लांबून बघून ओळखायचं कसं, त्याची एक ट्रिक सांगतो की चंद्र ज्यांच्या पहिल्या घरात असतो त्यांचा चेहरा चंद्रासारखा जवळजवळ गोल असतो. मग तो मोठा गोल असेल किंवा छोटा गोल असेल, त्या या घरावर ज्या ज्या ग्रहांच्या दृष्टी आहेत त्यावरनं ते छोट्या त्रिज्येचं सर्कल असू शकतं किंवा मोठ्या त्रिज्येचं सर्कल असू शकतं. दॅट डिपेंड्स. पण चंद्र पहिल्या स्थानात आहे म्हटल्यानंतर ती गोल चेहऱ्याची व्यक्ती असू शकते. आणि चंद्र याचा रंग, मी मागे ग्रह आणि रंग तुम्हाला सांगितले, तर चंद्राचा रंग पांढरा आहे. म्हणजे नॅचरली ज्यांचा चंद्र पहिल्या स्थानामध्ये आहे ती व्यक्ती गौरवर्णीय असते. अर्थात परत हे तत्व येतं की त्याच्यावर समजा शनीची दृष्टी असेल तर थोडा त्यामध्ये रंग, जसं आपण कलरच्या पॅलेटमध्ये आपण विविध कलर घ्यायला घेतो, पांढऱ्या रंगामध्ये आपण थोडासा काळा कलर जर मिक्स केला तर तो थोडासा राखाडी होतो, सावळा होतो. तेच गणित आहे. आता त्या चंद्रावर, पहिल्या घरातल्या चंद्रावर जशा दृष्ट्या असतील, जर मंगळाची दृष्टी पडली तर थोडासा लालसरपणा त्या गौरवर्णात दिसू शकतो. पण प्रामुख्याने अशी व्यक्ती गोरी असते. आणि म्हणून या पहिल्या स्थानातील चंद्राला थोडा सेंटिमेंटल, थोडा फास्ट, कुठली कृती करताना प्रॉपर विचार न करणं आणि डायरेक्ट उडी घेणं, फास्ट मूव्हिंग, एका जागी न बसणारा, चंचल असा मानला जातो. या व्यक्ती अत्यंत भावुक असतात आणि इमोशनल आउटबर्स्ट त्यांचं पटकन होतं आणि या भावना लोकांना लगेच कळून येतात. असं थोडक्यात या चंद्राचं वैशिष्ट्य या पहिल्या स्थानात. आता आपण दुसऱ्या स्थानाकडे येऊया. दुसरं स्थान अर्थात कुटुंबाचं स्थान, आपलं धनस्थान, आपलं संचित धन, आपला बँक बॅलन्स आहे. आता इथे चंद्र आल्यानंतर तो आहे शुक्राच्या राशीत. पण मागे म्हणल्याप्रमाणे शुक्र चंद्र या दोन बहिणी समजा किंवा दोन स्त्रिया समजा, हे दोघंही शुभग्रह आहेत, पण दोघींचं तेवढं पटत नाही. त्या दोघींमध्ये स्पर्धा असते. आता इथल्या चंद्राचं पॉझिटिव्ह ॲट्रिब्यूट म्हणजे अशा व्यक्ती आपल्या कुटुंबाला अत्यंत प्रिय असतात. त्यांना कुटुंब आपलं अत्यंत प्रिय असतं. ते कुटुंबाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाहीत. आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणं, त्यांना धरून असणं, त्यांच्याप्रती संवेदनशील असणं, त्या आपल्या कुटुंबाला संरक्षण देणं, ह्या व्यक्ती करू शकतात. आपल्या कुटुंबापासून त्या कधीही वेगळ्या होणार नाहीत. पण हे धनस्थान आहे आणि चंद्र हा चंचल आहे. मी सांगितल्याप्रमाणे त्याच्या कला आहेत. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत वाढत जातो आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत कमी कमी होत जातो. तसं हे फायनान्सचं स्थान असल्यामुळे या लोकांच्या आर्थिक स्थितीबाबत खूप चढ उतार बघायला मिळतात. म्हणजे यांचं फिनान्शियल स्टेटस हे गॅरंटीड नसतं, शेकी असतं, अनप्रेडिक्टेबल असतं. म्हणून फिनान्शियल स्टेटसच्या बाबतीत हे लोक स्थिरस्थावर किंवा सेटल्ड खूप मेहनतीने होतात आणि अप अँड डाऊन आणि टेन्शन त्यांच्या आयुष्यामध्ये पैशाच्या बाबतीत हे कायम दिसून येतं. इथे असणारा चंद्र हे वाणीचं पण स्थान आहे. त्यामुळे ही वाणी अतिशय गोड असते. तुम्हाला सांगतो, म्हणजे चंद्र मातेचा कारक आहे ना, त्यामुळे एखादा पुरुष जरी तुमच्याशी बोलला तरी त्याच्या बोलण्यामधून तुम्हाला आपल्या आईच्या ममतेची ऊब ही जाणवू शकते. एक उदाहरण देतो मजेशीर.
गुरुदेव दत्तांची गाणी, दत्तप्रभूंची गाणी, भजन, भक्तिगीतं ज्या महान गायकांनी अजरामर करून ठेवलेले आहेत, ते महान गायक आर.एन. पराडकर यांची गाणी जर तुम्ही ऐकलीत, दत्त दिगंबर दैवत माझे, तर तुम्हाला साक्षात डोळे मिटल्यानंतर असं वाटेल की एक माऊली, दत्त माऊली ही आपल्यासमोर गाते. एवढा मधाळ आवाज, एवढा सुश्राव्य आवाज, आणि त्या गीतांमधून एक मायेचा झरा वाहतोय की काय, अशी प्रचिती आपल्याला आर.एन. पराडकरजींच्या गाण्यामधून अनुभवायला येते. असा आवाज म्हणजे तुम्हाला द्वितीय स्थानातला चंद्राचा आवाज कसा असतो याचं एक उदाहरण दाखवत लक्षात येईल. आता आपण जाऊया तिसऱ्या स्थानाकडे. तिसरं स्थान पराक्रम स्थान, अर्थात चंद्र इथे आल्यानंतर आपली जी भावंड आहेत, हे तिसरं स्थान मी म्हटलं ना, आपल्या सिबलिंग्सचं स्थान आहे, आपल्या भावंडांचं, खास करून धाकटी भावंड. या बाबतीत ही व्यक्ती अत्यंत पॉझिटिव्ह असते. मागे मी सूर्याच्या वेळेला म्हटलं की सूर्य जर इकडे असेल तर भावंडांचे हाल होऊ शकतात, किंवा भावंडांशी पटत नाही, किंवा धाकटी भावंड नसतातच मुळात, अशी परिस्थिती काही वेळेला इतर ग्रहयोगांमुळे होऊ शकते. पण चंद्राचं तसं नाही. चंद्र हा भावनेचा कारक असल्यामुळे त्या भावना तुम्ही सर्व घरात फिरवा. प्रथम घरात भावनाशील, दुसऱ्या घरात कुटुंबाबद्दल अत्यंत भावनाशील, संवेदनशील, आणि आता इथे धाकट्या भावंडांबद्दल संवेदनशील. धाकट्या भावाला जर कोणी काही इजा केली तर हा माणूस सोडणार नाही समोरच्या व्यक्तीला. मग ही स्वतः व्यक्ती धाकटी असली आणि मोठ्या भावाला जरी त्रास झाला तरी तो धावून येईल. ओव्हरऑल हे स्थान हे भावंडांचं म्हटलं, धाकटं किंवा मोठं तरी हरकत नाही, पराक्रम स्थान आहे. आणि तिसरं स्थान हे छोट्या प्रवासांचं स्थान आहे. छोटे प्रवास म्हणजे अशा व्यक्तीला प्रवास करायला आवडतो किंवा तो प्रवास करणं भाग पडतं. आता छोटे प्रवास म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी किंवा MMR रिजनमध्ये हा 70-80 किलोमीटरपर्यंतचा रोजचा प्रवास हा छोटा प्रवासच मानला जातो. लोक कर्जत कसाऱ्यावरून मुंबईला CSTला ही प्रवास करत असतात. हा काय मोठा प्रवास नाही आहे लोकलचा, हा छोटा प्रवासच आहे. हे छोटे प्रवास इथे देतो चंद्र. इथे पण या व्यक्तीचं लिखाण, कारण चंद्र हा कलेचाही कारक आहे. जसा शुक्र कलेचा कारक आहे आणि मागे सांगितल्याप्रमाणे सूर्य हा प्रसिद्धीचा कारक आहे, तो समोरच्याला प्रकाश झोतात, प्रसिद्धीच्या झोतात आणतो, तसं चंद्र सुद्धा कला देतो. आणि हे कम्युनिकेशनचं स्थान असल्यामुळे हे लेखणीचं स्थान आहे. तिसऱ्या स्थानावरनं लेखक बघतात, कवी बघतात. ते भले आपल्या समोर न येऊ देत, पण त्यांची कला पुस्तक रूपाने, गीत रूपाने, शायरीच्या रूपाने ही आपल्याला प्रसिद्ध असते. प्रसिद्ध लेखक, कवी हे तिसऱ्या स्थानात चंद्र असेल कारण तिथे इमोशन्स आहे, आणि चंद्र हा भावनेचा कारक आहे, आणि कवी मन हे मुळातच चंद्रासारखं अतिशय भावुक असतं. त्याशिवाय त्या कलेची निर्मिती किंवा ती कविता किंवा ती शायरी त्या कवीला प्रसवतच नाही. तर इथून चांगले लेखक, चांगले कवी, कलावंत हे बघितले जातात. असं हे तिसरं स्थान पराक्रम स्थान अर्थात. त्यानंतर आपण येतोय महत्त्वाच्या चौथ्या स्थानाकडे. मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की चौथ्या स्थानातला चंद्र म्हणजे दिग्बली होतो. दिग्बली ज्याला डायरेक्शनल स्ट्रेंथ आहे, पॉवरफुल होतो. आणि हे आपलं सुखस्थान आहे, आपलं राहतं घर आहे, सगळ्या सोयीसुविधा आहेत, आणि आपली माता आहे. त्यामुळे चतुर्थात स्वराशीचा चंद्र किंवा इथे रास कुठली जरी असली आणि चंद्र चौथ्या घरात जर असला तर त्याला मातेचं सुख हे चांगलं मिळतं. त्याची माता ही दीर्घायुषी असते. अर्थात त्याच्यावरती कुठल्याही पापग्रहांचा प्रभाव नको. जर इथे जोडीला केतू आला तर त्याच मातेचं त्याचे जमणारही नाही, सारखे वादही होतील, कारण केतू तोडायचं काम करतो. त्याविषयी मी नंतर बोलणार आहे. हा मोठा ग्रह आहे केतू. पण एक ओघाओघाने आठवलं म्हणून सांगितलं की चंद्र एकटा असेल इथे आणि त्याच्यावर कुठल्याही पापग्रहांची दृष्टी नसेल, या उलट समजा इथून शुक्राची किंवा गुरुची दृष्टी असेल तर सोने सुहागा, अशा व्यक्तीला भूमी, भवन, वाहन, माता याचं सगळ्यांचं सुख मिळतं.
पण एक छोटासा ड्रॉबॅक असा आहे, इथे चंद्र असलेला माणूस हा टोटल कम्फर्ट झोनमध्ये जातो. टोटल कम्फर्ट झोन, कारण नियतीने त्याला सगळं दिलेलं आहे. त्याची ॲक्टिव्हिटी थोडीशी त्यामध्ये बाधा येते, तो फिजिकल ॲक्टिव्ह राहत नाही. आणि मग जास्तीत जास्त कधी कधी इमोशनल आउटबस्ट इथेही बघायला मिळतात. आणि हे मित्रांचं स्थान आहे, 4थं स्थान. जसं 11वं स्थान मित्रांचं आहे, तसं हेही स्थान मित्रांचं आहे. तर मित्र चांगले असतात, भावनाशील असतात, सुसंस्कृत मित्र मिळू शकतात, असं हे 4थ्या घरातल्या चंद्राचं वैशिष्ट्य आहे. आता आपण येऊया 5व्या स्थानाकडे. 5वं स्थान हे कलावंतांचं स्थान. एंटरटेनमेंट इंडस्ट्री ही इकडनं बघतात. आता त्याच्यात जर चंद्रासारखा कलात्मक ग्रह तिथे आला तर माणूस कलाकार नाही झाला तरच नवल. कलाप्रेमी, कलासाधक, कलासक्त, कलावंत, कलाकार असणं आणि कलासक्त असण्यात फरक आहे मित्रांनो. आपण जर चांगले कलावंत असू तर आपल्या समोर थिएटरमध्ये बसलेला प्रेक्षक पण कलासक्त लागतो, जो आपल्या कलेला ओळखेल. असा प्रेक्षक सुद्धा कलावंतच असतो, की जो तुमच्या कलेला, तुमच्या विशिष्ट डायलॉगला अपेक्षित ठिकाणीच टाळी देतो, नको त्या ठिकाणी टाळ्या वाजवत नाहीत. तर असा जाणकार प्रेक्षक सुद्धा हा कलावंत असतो. हे 5वं स्थान कलेचं स्थान, एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं स्थान. इथे चंद्र हा टोटली कलाकार म्हणूनच जन्माला घालतो माणसाला. आता 5वं स्थान हे शेअर मार्केटचं पण स्थान आहे. इथे असलेला चंद्र शेअर मार्केटच्या व्यवहारांमध्ये माणसाला फायदा देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5वं स्थान हे प्रेमाचं स्थान आहे, लव्ह अफेअरचं स्थान आहे. लव्ह मॅरेजेस ही 5व्या स्थानावरनं बघतात. हा एक प्राथमिक एक योग आहे हा. अर्थात मी जे सांगतोय त्याला इतर सर्व ग्रहस्थितीसुद्धा त्यांची कॉम्बिनेशन विशिष्ट ही अभ्यासाला लागतात. पण प्रामुख्याने स्थानगत फलं म्हटलं तर पंचमातला चंद्र हा चांगला मानला जातो, चतुर्थातला चंद्र हा चांगला मानला जातो. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानातल्या चंद्रापेक्षा 4थ्या आणि 5व्या स्थानातला चंद्र हा चांगला मानला जातो. आता संततीशास्त्राप्रमाणे पंचम स्थानातला चंद्र हा मुलापेक्षा मुलींची संतती म्हणजे कन्या संतती जास्ती देतो. कारण चंद्र हा स्त्री ग्रह आहे असं अनुभवायला येतं. अर्थात हा वेगळा विषय आहे, आपण नंतर घेऊ. पण पंचम स्थानातला चंद्र हा कन्या संतती जास्ती देतो. त्यानंतर आपण 6व्या स्थानाकडे येऊया. 6व्या स्थानातला चंद्र. आता हे 6वं स्थान हे मागे मी सांगितल्याप्रमाणे सेवेचं स्थान आहे आणि रोगरिपुरीण म्हणजे आरोग्याचं, रोगांचं, शत्रूचं आणि कर्जबाजारीपणाचं स्थान आहे. आणि दुसऱ्या बाजूला ते सर्व्हिसचं पण स्थान आहे. आता चंद्रासारखा भावनाशील ग्रह या 6व्या स्थानात आल्यानंतर काय परिणाम देईल? आता तुम्हालाही थोडं थोडं हे कळायला लागेल की तो कुठली तरी भावनिक सेवा देईल, आणि सेवेचं स्थान आहे. आता इथे तुम्ही शत्रू म्हणून वकील म्हणा किंवा डॉक्टर म्हणा असा विचार करू नका. आता इथे या 6व्या स्थानाचे जे ॲट्रिब्यूट आहे ना, हे दुसरं ॲट्रिब्यूट घ्या, सेवा. कर्जबाजारीपणा किंवा रोगराई किंवा शत्रुता याचा चंद्राशी संबंध नाही आहे मित्रांनो. त्यामुळे आपण प्रत्येक घराचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ॲट्रिब्यूट अभ्यासताना कुठलं ॲट्रिब्यूट जास्ती लक्षात घ्यायचं आहे हे आपल्याला आपोआप सवयीने कळेल. का इथे चंद्र आला आहे म्हटल्यानंतर बाकी निगेटिव्ह ॲट्रिब्यूट्सचा काही प्रश्न येत नाही. इथे आपल्याला पॉझिटिव्ह ॲट्रिब्यूट्स हे सेवाभाव घ्यायचं आहे. आता इथे चंद्र असलेली मंडळी ही हिलर्स असतात. तुम्हाला आता कळेल की हिलिंग हा एक मोठा व्यवसाय झालेला आहे आता. मेडिकल हिलर्स, मेडिकल रुग्णसेवा म्हणजे ज्यांना रुग्णांना जे अत्यंत क्रोनिक आजाराने ग्रस्त आहेत त्यांना हिलिंग देणं, रुग्णसेवा करणं, ही लोक चांगली रुग्णसेवा करू शकतात.
मग ज्याच्यामध्ये प्रख्यात काही नर्सेस येतात, पॅरामेडिकल स्टाफ येतो. ह्याच्यामध्ये तुम्ही एखादं फार्मास्युटिकल मेडिकलचं शॉप पण हॉस्पिटलच्या प्रेमायसेसच्या आतमध्ये असतं बघा, ते पण एक प्रकारची सेवाच देतं, रुग्णसेवा. फक्त मेडिकल शॉपपेक्षा हा चंद्र भावनाशील असल्यामुळे तुम्ही व्यक्तिरूपाने जेव्हा एखाद्या रुग्णाच्या बेडपाशी बसता, त्याच्याशी प्रेमाने गप्पा मारता, त्याचं मन रिझवता आणि त्याला वेगळ्या दुनियेत घेऊन जाता आणि त्याला त्याच्या रोगाचा विसर पाडायला लावता, हे तुम्ही फिजिकली करता ना, ते महत्त्वाचं आहे. ते काम चंद्र इथे करतो. आता ह्याची दुसरी एक बाजू आहे. हा चंद्र जर खराब असेल तर मात्र इथे खूप मानसिक त्रास होऊ शकतो. पोटामधले विकार जे ज्याला आपण म्हणतो की मुळात प्रथम स्थानातला चंद्र आणि 6व्या स्थानातला रोगस्थानातला चंद्र, हा चंद्र मुळात कफ प्रवृत्तीचा आहे. कफ प्रवृत्ती बळवू शकतात, त्याचे त्रास होऊ शकतात, इमोशनल आउटबर्स्ट होऊ शकतो. जर चंद्र सुस्थितीत इथे नसेल, शुभग्रहांची दृष्टी असेल तर चांगली गोष्ट आहे, पण नसेल तर इथे निद्रानाश म्हणा, झोप न लागणं, रात्र जागत बसणं, काळजी करणं, कारण 6वं घर हे चिंतेचं आहे. मग अशा चिंता की जी घटना प्रत्यक्षात झालेली नाही आहे किंवा होणारी नाही आहे, त्याबद्दल आपल्या मनात कायम घोर लागून राहणं. अशा बऱ्याच जणांच्या बाबतीत माझ्याकडे लोक येत आहेत की प्रत्यक्षात त्यांची कुंडली जर बघितली तर त्यांच्या आयुष्यात काही चिंता नाही आहे, पण ते वैश्विक चिंता, म्हणजे चिंता वाहतो विश्वाची, अशा चिंतेचा घोर त्यांच्या मनात कायम लागून राहिलेला असतो, जो अत्यंत अवाजवी आहे, जेणेकरून ते स्वतःच्याच आयुष्याचा ऱ्हास करून घेतात आणि त्रास करून घेत आहेत. असा हा चंद्र इथे होऊ शकतो. एरवी इथे चांगला चंद्र हा चांगला सेवाभावी व्यक्ती निर्माण करू शकतो. तर असे मित्रांनो, प्रथम स्थान ते 6व्या स्थानापर्यंत चंद्राची स्थानगत फलं मी सांगायचा माझ्या परीने प्रयत्न केला आहे. हा विषय खूपच मोठा आहे, कारण चंद्र म्हणजे मन आहे. तुमचं मन चांगलं असेल तर तुमची कृती कुठलीही चांगलीच असणार आहे. कारण कुठलाही विचार तुम्ही जो कृती करता तो पहिल्यांदा मनात येतो मित्रांनो, मग तो विचार मेंदूपर्यंत ट्रान्सफर होतो आणि मेंदू हा रोबो आहे मित्रांनो. जो विचार मन देते त्याला, मन म्हणजे हृदय, तो विचार मेंदू घेतो आणि मेंदू तिकडनं आदेश सोडतो आपल्या शरीराला की शरीराच्या कुठल्या अवयवाची हालचाल आपल्याला करायची आहे. जो विचार मनाने दिलाय की बाबा मला आज एका मित्राची आठवण येते, हा विचार जेव्हा मला त्याला फोन करावासा वाटतोय, हा विचार मन मेंदूला देतं. मग मेंदू काय करतो की आपल्या हाताला आदेश देतो की बाबा तो मोबाईल उचल, कानाला लाव आणि त्या मित्राचा नंबर डायल कर आपल्या बोटाने आणि तू संवाद साध. असा हा सिक्वेन्स आहे. मन, मेंदू आणि शरीर. शरीराला विचार करायची ताकद नाही आहे आणि मेंदू पण स्वतःहून इन्स्ट्रक्शन देत नाही आहे. जे विचार तुम्ही हृदयाच्या आणि मनाच्या माध्यमातून मेंदूला पोचवता, ते विचार शरीराकडे परावर्तित करतो तो आणि आपल्याला ॲक्शन घ्यायला भाग पाडतो. असा सिक्वेन्स आहे. त्यामुळे मनात चांगले विचार ठेवा, म्हणजे नॅचरली ते चांगले विचार मेंदूपर्यंत जातील, मेंदू पण निरोगी राहील, तिथलं ब्लड सर्क्युलेशन पण अत्यंत क्वालिटीचं होईल आणि त्यातून शरीराला आदेश दिल्यानंतर होणारी कृती ही काय चुकेल, मग 100 नाही 200% ती कृती यशस्वी होईल, असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. मित्रांनो, बघा कसे वाटले माझे आजचे विचार. उर्वरित 7वं स्थान ते 12व्या स्थानाचं जी फळं आहेत ती पुढच्या भागात आपण बघूया. आजच्या भागातली किंवा आत्तापर्यंतच्या भागाबद्दल काही जर सूचना असतील, मला काही सूचना टेलिफोनच्या माध्यमातून येत आहेत. मी एक एपिसोड असा प्रश्नोत्तराचा करणार आहे किंवा ज्यांचे प्रश्न मला आलेले आहेत त्यांची ती कुंडली मांडून मी त्या प्रश्नांचं उत्तर हे जाहीररित्या आपल्या एपिसोडमधूनच देणार आहे, त्यांना वैयक्तिक देणार नाही आहे मी. तर तो एक एपिसोड मी स्पेशल करीन की ज्या सूचना आल्यात त्या एकत्रित करून त्याचा एक वेगळा एपिसोड करीन. आजचा एपिसोड कसा वाटला ते सांगा. जरूर काही सूचना असतील त्या कळवा. आवडलं तर लाईक करा. आमचा चॅनल ज्योतिष आनंद हा सबस्क्राईब करा. एवढंच सांगतो आणि आजच्या पुरता माझ्या वाणीला विराम देतो. पुढच्या आठवड्यात भेटूया. तोपर्यंत नमस्कार.